बातमी आहे 100व्या नाट्य संमेलनाच्या बालनगरी मंडपाचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाल्याची। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते। यावेळी मंत्री उदय सामंत यांनी 100व्या नाट्य संमेलनाची आढावा बैठक घेत बालनगरी मंडपाचे भूमिपूजन केले। यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मेघराज राजे भोसले, आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल कलाटे, सुरेश धोत्रे, दीपाली शेळके व नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहुयात। अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वा ऐतिहासिक नाट्य संमेलन हे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये होत आहे। मुख्य नाट्य संमेलन जे आहे ते तुमच्या शहरामध्ये आहे 6 आणि 7 तारखेला। 5 तारखेला आमचे मेघराज राजे भोसले या ठिकाणी बसलेले आहेत, पुणे शहरामध्ये होत आहे। पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे, सांस्कृतिक पंढरी आहे आणि आमच्या नाट्य परिषदेची पहिली शाखा ही पुण्यामध्ये त्या शाखेची सुरुवात झाली। या संस्थेचे तळागाळात विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत, अशोक हांडे त्याच्यामध्ये एक विश्वस्त आहेत, गिरीश गांधी आहेत, मोहन जोशी आहेत, मी देखील एक विश्वस्त आहे। आणि विश्वस्तांच्या वतीनं आम्ही भाऊसाहेब भोईरांना शुभेच्छा दिल्या आहेत, मेघराज भोसलेंना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि मला असं वाटते नाट्य संमेलन 2 दिवस हे पिंपरी चिंचवड मध्ये होत आहे। त्याच्यात एक महत्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे जी नाट्यगृह आहे त्या प्रत्येक नाट्यगृहांमध्ये काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम हे सुरू राहणार आहेत। मुख्य स्टेजवर देखील कार्यक्रम असणार आहेत, बालरंगभूमीचे देखील कार्यक्रम असणार आहेत आणि आतापर्यंत कधी झालेलं नाही असं नाट्य संमेलन 100व आमचे आयोजक भाऊसाहेब भोईर पुण्यातले मेघराज राजे भोसले करतील याचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। आणि या नाट्य संमेलनातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही करणार आहोत, जे शासनानं आम्हाला निधी दिलेला आहे त्याच्यातले काही पैसे हे आम्ही शिल्लक ठेवणार आहोत। सगळ्याच नाट्य संमेलनावर आम्ही खर्च करणार नाही आहोत, तर जे उरलेले पैसे आहेत ते मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत त्यांच्या मेडिक्लेमसाठी असेल, बॅकस्टेज वाले जे आहेत त्यांच्या मेडिक्लेमसाठी असेल, त्यांना पेन्शन म्हणून असेल, अशा पद्धतीच्या काही उपाययोजना या नाट्य परिषदेमध्ये मार्फत आम्ही करणार आहोत। आणि मला पूर्ण खात्री आहे की अतिशय मोठं भव्य दिव्य असं नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवड मध्ये होईल। या नाट्य संमेलनाबद्दल झालं, राजकीय जे संमेलन चालू आहे त्या संदर्भात थोडं तिचा मंडप वेगळा आहे, ह्या मंडपात तो मंडप मोठा आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्रात घातलेला आहे। त्याच्यामुळे आज नाट्य संमेलनामध्ये नाट्य संमेलनाबद्दलच बोलू, कारण महत्वाची गोष्ट जी मगाशी मी सांगितली की या नाट्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या सांस्कृतिक चळवळीसाठी सगळ्यांनी स्वतःच्या पक्षाचे जोडे हे नाट्य संमेलनाच्या बाहेर काढून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे मी कोणाला घाबरतोय अशातला अजिबात भाग नाही बोलायला, पण नाट्य संमेलनाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकीय नको। मगाशी मी राजकीय बोलून आलो ना, राजकीय जरी नसलं तरी शहरामध्ये सध्या 1500 कोटी रुपयाचे TDR घोटाळ्याच्यावरती बोलले जाते। नगर विकास खातं मुख्यमंत्री महोदयांकडे त्यावरती काय साहेब, मला असं वाटतं की TDR, FSI, रोड वाईडनिंग, भ्रष्टाचार काय काय जे असेल ते खोके, गद्दार, हे सगळं बोलून आम्ही तर थकलोय। माझं म्हणणं असं आहे की नाट्य संमेलनाच्या फक्त कार्यक्रमासाठी मी आलोय। जर पिंपरी चिंचवडला राजकीय पत्रकार परिषदच घ्यायची असेल तर मी नक्की भाऊंना सांगून आणि ताईंना सांगून तुमच्या सगळ्यांचा वेळ घेऊन येईल। मी या ठिकाणी बोलत नाही याचा अर्थ मी कोणाला घाबरतो त्यातला अजिबात भाग नाही, परंतु या स्टेजवर राजकीय बोलणं योग्य आहे असं मला वाटतं। संमेलन होत राहतात पण त्याचं पुढे काय किंवा ते सातत्याने ती चळवळ सुरू राहावी कुठल्याही ठिकाणी किंवा महाराष्ट्रभर यासाठी आपण काही उपाययोजना करतोय। मला असं वाटतं की ताईने विचारलेला प्रश्न हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे की नाट्य संमेलन हे दरवर्षी होतं आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ही फक्त नाट्य संमेलनापुरती मर्यादित राहू नये यामध्ये आम्ही सगळे आहोत। त्याच्यामुळे शाखा देखील सक्षम झाली पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ माझी रत्नागिरीची शाखा आहे, तर मी जे सांगितलं की याच्यातनं काही जे पैसे उरतील ते मी रत्नागिरी शाखा असेल, नाशिक शाखा असेल, नागपूरची विदर्भातली शाखा असेल
या सगळ्यांना डिपॉझिट स्वरूपात देणार आहोत आणि त्या व्याजावर त्यांनी वर्षभर ही चळवळ चालू ठेवावी अशा पद्धतीची आम्ही एक रूपरेषा तयार करणार आहोत. आणि याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककला जपल्या पाहिजेत हा नाट्य परिषदेचा एक महत्वाचा विषय राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता नाट्य संमेलनामध्ये लोककलेची कॉम्पिटिशन नाही असं काही लोकांनी मध्ये सांगितलं. त्याचं कारण देखील समजून घेतलं पाहिजे. नाट्य क्षेत्रातल्या लोककला ज्या आहेत त्या इतक्या असंख्य आहेत. काही लोक म्हणतात 22 आहेत. त्याच्याशी मी सहमत राहायचं की नाही मला माहित नाही. मी बोललो तर काहीतरी मला त्याच्यातलं फार कळतं असं होईल. पण माझ्या जिल्ह्याचं मी फक्त उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या जिल्ह्यामध्ये जाकडी नावाची एक लोककला आहे, नमन नावाची एक लोककला आहे आणि भजन नावाची एक लोककला आहे. आता माझ्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 3 लोककला आहेत. तर किती लोककला आहेत? कारण तुम्ही जसजसे जिल्हे बदलतात तसतशी लोककला बदलते. तुम्ही सिंधुदुर्गामध्ये गेलात तर बाहुल्यांचा खेळ करणारी एक फार मोठी लोककला आहे. तिथे दशावतार नावाची लोककला आहे. तुम्ही रायगडमध्ये आला की 3-4 लोककला आहेत. तर तो महोत्सव म्हणून आपण करू शकतो. कॉम्पिटिशन म्हणून जर करायला गेलो तर 365 दिवस हा एकच कार्यक्रम चालू राहील नाट्य परिषदेला. शेकडो कोटी रुपये उभारून प्रतिमा उभारल्या गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी अनेक त्रुटी, अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्यात ते बदल चालू आहेत असं त्यांनी मला सांगितलं. पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो नाट्य क्षेत्रातलं आम्ही ही सगळी नाट्यगृह जी आहेत ही सोलारवर आणण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण जे भाडं परवडत नाही नाट्य संस्थांना ते निम्म्यावर येऊ शकतं. आणि हे फक्त मी सांगण्यासाठी नाही. माझ्या रत्नागिरीचं नाट्यगृहाचं 65 लाखाचं सोलारचं टेंडर मी काढलेलं आहे आणि चिपळूणचं देखील काढलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः सांगतो आणि मग करतो. त्याच्यामुळे सोलार बसवण्याचं काम चालू आहे. आणि प्रत्येक नाट्यगृह हे शौचालया सकट चांगलं असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्याचा मेंटेनन्स आम्ही सुरू केला. शेवटचं वर्ष नाट्यगृह हे लोकांसाठी आहे, पण तिपटीने भाडेवाढ झालेली नाट्यगृहांची, त्याबद्दल मी सांगितलं ना नाट्यगृहांची भाडेवाढ झाली याला सगळ्यालाच महानगरपालिका जबाबदार असे मानत नाही. त्याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन्स काढली पाहिजे. आणि जर सोलार ठेवून त्याचं लाईट बिल तुम्ही कमी काढलं किंवा जनरेटर असेल तर डिझेलचं बिल कमी झालं तर मला असं वाटतं की सगळी निम्म्यावर वाढी येतील आणि नाट्य संस्था देखील समाधानी राहतील. धन्यवाद. सूचना केलेल्या प्रशांत दामले असतील किंवा या नाट्य क्षेत्रातले सगळे तज्ञ असतील ते ज्या ज्यावेळी सूचना करतात त्याचं तंतोतंत पालन सरकार म्हणून आम्ही करतो. आणि म्हणून गदिमाचं देखील जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या तरी त्रुटी सांगितल्या ते देखील महानगरपालिका कम करणार.